एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी किंवा अमित शहांच्या कृपेने हे सगळं घडून आणलं की नेतृत्व करत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. मग मूळ राजकीय पक्ष ते चालवतात. मूळ राजकीय पक्ष त्यांच्या नेतृत्वात चालतो, की उद्धव ठाकरेंनी म्हणजे त्यांच्या शिवसेनेने. कारण की पळून गेलेल्यांविरुद्ध अपात्रतेची कारवाई असते, तर हे पळून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई आहे. म्हणून प्रतिबंधित कृती केली एकनाथ शिंदे आणि बाकीच्यांनी 21/6/2022ला पहिली कृती. आपल्याला पक्ष म्हणून दिसतो आणि म्हणूनच मग एकनाथ शिंदेंच्या महाराष्ट्रातल्या पक्षाचं खरं अस्तित्व काय आहे, तर तो महाराष्ट्रातला अमित शहांचा पक्ष आहे. मी सांगितलं होतं की त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही फक्त हे पक्ष फोडा, बाकीचं मी माझं सगळं काम करतो. आणि हे सुद्धा त्यांनी म्हटलं की मी पक्ष फोडला, त्यांनी बाकी सगळं वरती त्यांचं काम केलं. देशाच्या राजकारणात एक मूळ प्रश्न आहे की मूळ पक्ष हा कोणता असतो. ज्यांनी हा पक्ष स्थापन केलाय त्यांचा, की जे संख्याबळाच्या आधारावर पक्ष हायजॅक करतात त्यांचा. गेली 4 वर्ष सुप्रीम कोर्टात याची सुनावणी देखील सुरू आहे आणि हे काय नवीनच्या या भागामध्ये याचवर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट असीम सरोदे सर. सर, आपलं स्वागत आहे. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला देखील पडलाय आणि देशाला पण पडलाय की शिवसेना हा पक्ष कोणाचा. पहा, त्याची व्याख्या जी आहे ना ती अत्यंत सोपी आहे आणि कपिल सिब्बल सरांनी ते आर्ग्युमेंट केलं. विधानसभेमध्ये जेव्हा सुनावणी झाली तेव्हा सुद्धा आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केला. राहुल नार्वेकर जेव्हा विधानसभा अध्यक्ष होते त्यांच्या समोर जी सुनावणी झाली तेव्हा सुद्धा हे सांगितलं आणि सुभाष देसाईंच्या केसमध्ये सुद्धा हे सांगून नक्की निर्णय आलेला आहे. त्यानंतर इलेक्शन कमिशन समोर हे सांगितलं. पण अत्यंत साधी असलेली व्याख्या मुद्दामच लक्षात घ्यायची नाही असं जर काही जणांनी ठरवलं असेल तर मग त्यांच्या मर्जीनुसारचे अर्थ ते काढू शकतात. कायद्यामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की जेव्हा स्टॅच्युटरी लॉमध्ये एखादी अपेक्षित अशी व्याख्या केलेली असेल तर तोच अर्थ घेतला पाहिजे. तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढून स्वतःच्या मर्जीने काहीतरी निर्णय द्यायचा हे करणं चुकीचं आहे. मग आता तू जो प्रश्न विचारला की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, मूळ राजकीय पक्ष म्हणजे काय आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी नवीन असं काहीच सांगितलेलं नाही आहे की त्याची व्याख्या काय असेल. मूळ राजकीय पक्ष ओळखता येत नाही अशी काही परिस्थिती नसते, तो सहज ओळखता येतो. मग तो ओळखायचा कसा, त्याच्याबद्दलचे पॅरामीटर्स हे अत्यंत नक्की केलेले आहेत. म्हणजे जसं की आता आपण शिवसेना या पक्षाबद्दल बघितलं तर बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं 2012मध्ये आणि त्यानंतर पक्षाची धुरा उद्धव ठाकरेंकडे आली आणि तेव्हा एक मिटिंग घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना पक्षाचा नेता म्हणून, प्रमुख म्हणून त्यांच्याकडे सगळे अधिकार देण्यात आले आणि तेव्हापासून ते सातत्याने पक्ष बघत आले. पक्षाच्या काय कार्यवाही असतील, कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, ते सगळे त्यांच्या मर्जीनुसार, त्यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या निर्देशानुसार होत होते. मग आता 2013 पासून तर 2018पर्यंतचा कालावधी आपण एक कालखंड म्हणून घेतला तर तेव्हा उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख म्हणून आपल्याला दिसतात. म्हणजे एकनाथ शिंदेसुद्धा त्यांच्याच म्हणण्यानुसार नेतृत्वाखाली काम करतात असं आपल्याला दिसते. मग आता प्रश्न आला 2018चा, कारण की निवडणूक आयोगाने आणि विशेषतः राहुल नार्वेकरांनी एक वाद तयार केला जो त्यांनी कदाचित ठरवून केलेला आहे, षडयंत्र आहे असं म्हणू शकतो आपण. की त्यांनी सांगितलं की 2018ची घटनाच नाही राजकीय पक्ष म्हणून आणि ती सादर केली नाही. जे बदल 2018मध्ये केले ते दाखल केले नाही निवडणूक आयोगाकडे आणि त्यामुळे 1999ची घटना आम्ही अस्तित्वात आहे असं धरू आणि मग पॉलिटिकल लिडरशिप कोणाची आहे त्या पक्षाची हे आम्ही त्याच्यानुसार ठरवू. आता मग हे सुद्धा कसं थोतांड आहे मी तुम्हाला सांगतो की 2018ला एक मिटिंग झाली आणि ती मिटिंग झाल्यानंतर अनिल देसाई जे त्या राजकीय पक्ष म्हणून त्याचे सचिव आहेत त्यांनी 27/2/2018 रोजी जे काही बदल पक्षामध्ये झाले त्या बदलांची सगळी माहिती लेखी स्वरूपामध्ये निवडणूक आयोगाला कळवली. तिथे सगळे कागदपत्र दाखल केले. आता ते बदल काय होते, तर ते बदल सुद्धा परत मग मूळ राजकीय पक्ष म्हणजे काय दाखवणार आहे. त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलं होतं की बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना प्रमुख हे पद नसणार. बरोबर. मग शिवसेना पक्ष प्रमुख हे पद असणार आणि शिवसेना पक्ष प्रमुख हे पद उद्धव ठाकरेंकडे राहील आणि 2018मध्ये ते कायम ठेवण्यात आलं. त्या कार्यकारिणीच्या मिटिंगला, कार्यकर्त्यांच्या मिटिंगला, सदस्यांच्या मिटिंगला
एकनाथ शिंदे सुद्धा हजर होते, पाठिंबा पण दिला. पाठिंबा पण दिलेला आहे. याच 2018च्या मीटिंगमध्ये एकनाथ शिंदेची पदोन्नती करून त्यांना नेता हे पद देण्यात आलं. शिवसेना नेता. हां, शिवसेना नेता हे पद देण्यात आलं. मग आता याच्यात कुणाच्या सहीने हे झालं, तर हे उद्धव ठाकरेंच्या सहीने झालं, पक्षप्रमुख. पक्षप्रमुख म्हणून. मग आता त्यांनी 2018 ते 2022चा कालखंड परत आपण धरला तर 2014 मध्ये सुद्धा निवडणुका झाल्या त्या उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वाखाली झाल्या. त्यानंतर 2019च्या निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली झाल्या. मग निवडणूक आयोगाकडे एक नोंद असते की मी जर पक्षाचा प्रमुख असेल, माझ्या सहीनी AB फॉर्म दिले असतील, तर त्यांच्याकडे ती प्रत जाते. ते मान्यता देतात की तुम्ही जे उमेदवार तुमच्या पक्षातर्फे तुमचे उमेदवार म्हणून उभे करताय त्यांना आम्ही धनुष्यबाण वापरायची संधी देतो आणि ते शिवसेनेचे उमेदवार राहतील. मग ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आले, उदय सामंत आले, हे सगळेजण नेते जे पळून गेलेले आहेत आता, त्या सगळ्यांची यादी केली आपण तर ते सगळ्या जणांना उद्धव साहेबांनीच 2014 मध्ये लोकसभेसाठी विधानसभेसाठी उभं केलं आणि 2019 मध्ये सुद्धा विधानसभेसाठी लोकसभेसाठी उभं केलं. त्या दरम्यान झालेल्या काही निवडणुका सुद्धा उद्धव साहेबांच्या सहीनी. मग आता प्रथम दर्शनी काय दिसते की नेतृत्व करत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. मग मूळ राजकीय पक्ष ते चालवत आहेत. हां, मूळ राजकीय पक्ष त्यांच्या नेतृत्वात चालतो आणि त्यामुळे मूळ राजकीय पक्ष जर त्यांच्या नेतृत्वाकडे चालत असेल तर मग सगळ्यात महत्त्वाचं ठरते रश्मी ही घटना जी 21/6/2022ला झाली. ती काय घटना होती की 21/6/2022ला एक विधान परिषदेची निवडणूक होती. त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक क्रॉस वोटिंग करण्यात आलं आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी एकनाथ शिंदेसह काही लोकांनी क्रॉस वोटिंग करून त्यांना मदत केली भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी. मग याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो पक्षविरोधी कृती. मग सेक्शन 21A जे आहे अपात्रतेच्या कायद्यासंदर्भातलं, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की पक्षाच्या विरोधी कोणतेही काम करणं ही प्रोहिबिटरी ॲक्शन आहे, प्रोहिबिटिव्ह ॲक्शन आहे. तुम्ही पक्षातनं बाहेर पडले तर तो प्रोहिबिशन ज्या ॲक्शनसाठी आहे ती कृती तुम्ही केली त्या क्षणी तुम्ही अपात्र झाले. त्यामुळे प्रतिबंधित कृती केली एकनाथ शिंदे आणि बाकीच्यांनी 21/6/2022ला पहिली कृती. मग त्यावेळेस परिस्थिती काय होती पक्षाची एवढंच बघायला पाहिजे. त्यावेळेस पक्षाची परिस्थिती होती की उद्धव ठाकरे हे पक्षाचं नेतृत्व करत होते आणि त्यांच्या आदेशाला जुगारून, म्हणजे त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतोदाच्या आदेशाला जुगारून हे सगळेजण मतदान त्यांनी करून भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराला निवडून आणलं. ही झाली पक्षविरोधी कृती आणि एवढ्याच कारणावरून तिथल्या तिथे ते 21A नुसार अपात्र आहेत, त्यांची आमदारकी रद्द, एवढंच आहे. मग राहुल नार्वेकरांनी काय केलं, राहुल नार्वेकरांनी स्वतः एक न्यायालय चालवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा की ते एक ट्रिब्युनल सारखं त्यांनी काम केलं पाहिजे, प्रिलिमिनरी सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे आणि प्रायमा फेसी हा शब्द वापरलाय. प्रायमा फेसी डिटर्मिनेशन असं अनेक केस लॉजमध्ये, आज देवदत्त कामत ते सांगतील आता, की अनेक केसेसमध्ये स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की द स्पीकर ऑफ द असेंब्ली हॅज टू डिटरमाइन प्रायमा फेसी. मग आता प्रायमा फेसी डिटर्मिनेशन म्हणजे काय, प्रथम दर्शनी तुम्हाला काय दिसते. मग आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की AB फॉर्म जे 2014 मध्ये उद्धव साहेबांच्या सहीने इश्यू झाले, त्यांना उमेदवार म्हणून मान्यता मिळाली, त्याच्यावर त्यांची सही होती, कोणीही ते ऑब्जेक्ट केलं नाही. बरं, या एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबतच्या लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेणं सोडा. त्याहून महत्त्वाचं 2019ला जे विधानसभा अस्तित्वात आली तेव्हा पण जे फॉर्म दिले आणि तुम्हाला जे काही पद होतं तेव्हाही तेही उद्धव ठाकरेंनी होतं. कारण ती विधानसभा झाली, त्या विधानसभेचं जरी म्हणतात 2019 पासून, तेव्हा पण उद्धव ठाकरेंच्याच आदेशामुळे झाले तुम्ही. तर हे जे त्यांच्या आदेशामुळे पक्षाचं चिन्ह मिळणं आणि पक्षाची उमेदवारी मिळणं आहे, हे एकमेव दिसणारं लक्षण आहे. मग हे केवळ उद्धव साहेबांनाच माहिती आहे का की मी माझी सही केली आहे, हे फक्त एकनाथ शिंदेनाच माहिती आहे का, नाही. एका अत्यंत महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशनला हे माहिती आहे, ज्याचं नाव निवडणूक आयोग आहे. कारण की AB फॉर्म त्यांच्याकडे सबमिट होता ऑन रेकॉर्ड. मग त्यांनी कधी आक्षेप घेतला का, 2014 मध्ये घेतला का, 2019 मध्ये घेतला का, कधीच घेतला नाही. त्यामुळे जी डीम्ड मान्यता आहे, की सगळ्यांनी स्वीकारलेली मान्यता आहे, ती मान्यता उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे, उद्धव ठाकरेंच्या बाजूनी. त्याच्यामुळेच कायदा आहे की ते पक्षाचं नेतृत्व करतात.
मग त्यांच्या नेमलेल्या प्रतोदाच्या विरुद्ध वागणूक करणं हे डिस्क्वालिफिकेशन आहे. एवढा साधा मुद्दा होता. व्हीप तोडला, हं. disqualification. ते डिस्क्वालिफिकेशन. दुसरी कृती झाली ती 22/6ला, की उद्धव ठाकरेंना एक मीटिंग त्यांनी कॉल केली उद्धव ठाकरेंनी, की आपण पक्षाची मीटिंग घेता, कारण क्रॉस वोटिंग झालेलं आहे आणि नेमकं क्रॉस वोटिंग करणारे लोक सुरतकडे पळून गेले. बरोबर. ही दुसरी कृती आहे. आता ते काय म्हणतात, त्यांचा बचाव काय होता तेव्हा पण विधानसभेमध्ये, की केवळ विधानसभेच्या कामकाजाच्या संदर्भात जे काही व्हीप काढलेलं आहे त्याचं उल्लंघन झालं असेल तेवढाच मुद्दा तुम्ही घ्या. तर मग ते तर उल्लंघन 21ला तुम्ही केलं, 21/6/2022 रोजी, की तुम्ही क्रॉस वोटिंग केलं. तो मुद्दा एक झाला. आता दुसरा मुद्दा असा आहे की केवळ व्हीपचंच नाही तर पक्षाच्या मिटिंगसाठी जो पक्षाच्या प्रमुखांनी आदेश दिलेला आहे उपस्थित न राहणं. त्याचं उपस्थित न राहणं त्या याला, आणि त्याचं बॅकग्राऊंड हे असणं की तुम्ही क्रॉस वोटिंग करून पळून गेलेले आहे, ही पक्षविरोधी कारवाई आहे दुसरी. तेव्हा सुद्धा ते स्पष्टपणे अपात्र ठरतात. मग तिथे ते गेले सुरतला. तेव्हा त्यांनी काय केलं की तिथे त्यांचं भाजपच्या नेत्यांनी स्वागत केलं. आणि ते भाजप शासित प्रदेश आहे तिथे ते गेले. बरोबर. मग तिथे काही जण आणखी जाऊन त्यांना मिळाले. ते 16 होते, मग त्याच्या आणखी काहीतरी 17 जण परत मिळाले. मग अशी त्यांची संख्या वाढत गेली. मग ते सगळेजण गुवाहाटीला गेले. बरं, गुवाहाटीला गेले तर एकाच हॉटेलमध्ये सगळेजण गेले. आम्ही जेव्हा प्रश्न विचारले होते विधानसभेमध्ये तेव्हा सांगितलं नाही आम्ही सगळे मित्र आहे म्हणून गेलो. भरत गोगावले तर म्हणाले बा सुरतलाच का गेले तुम्ही? त्यांनी सांगितलं नाही छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा इथे आले होते, आम्हाला वाटलं चांगलं गाव आहे म्हणून आम्ही आलो. म्हणजे हे उत्तरं जे आहेत ना ते जसं तुम्ही आता हसताय ना ते हास्यास्पद आहेत. त्याच वेळेस ते तयारी त्यांची नव्हती काहीच खोटं बोलण्याची. काय खोटं बोलायचं याची तयारी नव्हती. ते सापडले गेले अनेक ठिकाणी. चोरी पकडली गेली त्यांची तिथे विधानसभेमध्ये. आता तेवढं तरी राहुल नार्वेकरांनी समजून घ्यायला पाहिजे होतं की आपल्याला न्यायालयासारखं कामकाज नाही करायचं, समरी डिस्पोजल त्याचं पाहिजे. पण त्यांनी न्यायालयासारखं कामकाज केलं, क्रॉस घेतल्या तिथे, साक्षी पुराव्यासारखं सगळं घेतलं. आणि मग त्यांनी सांगितलं की मला कोणती घटना इलेक्शन कमिशनजवळ ते पाहायचं आहे. इलेक्शन कमिशनला पत्र दिलं. मग इलेक्शन कमिशननी कदाचित ठरल्याप्रमाणे, आता मी जपून म्हणतोय ठरल्याप्रमाणे, म्हणजे त्यांना सांगितलं असेल अमित शहा आणि मोदींनी की असा प्रश्न ते विचारणार दाखवण्यासाठी, तुम्ही त्यांना असं उत्तर द्यायचं की आमच्याकडे 1999ची घटना. मुळात प्रश्न पुन्हा मला हाच विचारायचा आहे की अध्यक्ष हे ठरवू शकतात का, किंवा अध्यक्ष असं कॉल करू शकतात का? नाही, म्हणून तर अध्यक्षांना आहे ना प्रायमा फेसी अधिकार फक्त आहे. प्रायमा फेसी डिटर्मिनेशन त्यांनी तेवढंच करायचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं आधी, की त्यावेळेस 21/6/2022 रोजी क्रॉस वोटिंग झालं तेव्हा आणि त्याच्यानंतर पळून गेले तेव्हा पक्षाची परिस्थिती काय होती. म्हणजे तेव्हा एकच पक्ष असतो. बरोबर आहे. त्या पक्षाविरुद्ध तुम्ही काहीतरी करता. मग ते बंड केलं ते कोणाविरुद्ध केलं तर उद्धव ठाकरेंविरुद्ध केलं. म्हणजे सरळ गोष्ट आहे की तुम्ही मग अपात्र आहे, पक्षविरुद्ध तुम्ही कारवाई केल्या. बरं, आता ते काय म्हणतात सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे लोक, नाही आम्ही पक्ष सोडलाच नाही, आम्ही पक्षातच आहे, आम्ही पक्षातच आहे. मग तुम्ही एक मला घटना दाखवा जेव्हा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे यांना कधी नोटीस दिली का अपात्रतेची? तुम्ही पक्षातच आहे ना, मग तुमच्या मर्जीनुसार ते पक्षात नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे. ते पक्षविरोधी कारवाई करतायत. त्यांनी मीटिंग बोलावली, त्यांनी स्वतःला नेतृत्व व्हीप बजावला, हे सगळं पक्षविरोधी केलं त्यांनी. मग तुम्ही अपात्रतेची नोटीस का नाही दिली? अपात्रतेची नोटीस उद्धव ठाकरे यांना दिली, एकनाथ शिंदे आणि सगळ्यांना दिली. अपात्रतेची कार्यवाही करण्यासाठी केस दाखल केली सगळ्यात पहिली विधानसभेच्या उपाध्यक्षांकडे, आणि मग अध्यक्ष ते राहुल नार्वेकर झाले, त्यांच्यासमोर ती चालली, ती उद्धव ठाकरेंनी, म्हणजे त्यांच्या शिवसेनेने. कारण की पळून गेलेल्यांविरुद्ध अपात्रतेची कारवाई असते. तर हे पळून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई आहे. म्हणून मग त्या कायद्यामध्ये एवढंच आहे, प्रतिबंधित कृत्य करत असताना त्या क्षणी पक्षाची लिडरशिप काय होती, कोणाकडे होती? ज्यांच्याकडे लिडरशिप आहे त्यांनी सांगितलेलं ऐकलं की नाही? तर ऐकलं नसेल तर मग ती अपात्रतेसाठीची आवश्यक कारवाई ते करू शकतात. आपल्याला हाच प्रश्न विचारायचा की आपण म्हटलं की कोणत्याही पक्षात विधिमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष हे दोन भाग असतात. तर फक्त विधिमंडळात तुमची मेजॉरिटी आहे या आधारावर मूळ पक्षावर तुम्ही मालकी हक्क सांगू शकता का? हा मुद्दा किती महत्वाचा आहे? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे रश्मीजी. कारण काय आहे माहिती आहे का की मूळ पक्ष जो आहे तो मूळ राजकीय पक्ष, म्हणजे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी. आता ती पॉलिटिकल पार्टी आहे, ती चिरंतन चालणारी व्यवस्था आहे, यंत्रणा आहे.
जोपर्यंत तो पक्ष पूर्णपणे रद्द होत नाही, त्याची इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जी नोंदणी असते परिच्छेद 15 नुसार ती नोंदणी रद्द होत नाही, तोपर्यंत तो पक्ष आहे. म्हणजे आता काँग्रेस पहा किती मोठा पक्ष आहे की स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्तासुद्धा आहे. पंडित नेहरू गेले, इंदिरा गांधी गेल्या, ज्यांनी ज्यांनी पक्ष चालवले ते सगळे गेले, सीताराम केसरी गेले, सगळे गेले, पण पक्ष आहे. कारण की पक्ष नेहमी राहतो. पण मग काँग्रेसमध्ये जे तेव्हा निवडून आलेले खासदार आहेत, आमदार आहेत, ते आता आहेत का? नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये ते अनेक जण, म्हणजे अशोक चव्हाणचं उदाहरण घेतलं आपण, तर ते भाजपमध्ये गेले. कारण की अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही, बरोबर, ते निवडून आलेले उमेदवार आहेत, एक लोकप्रतिनिधी. लोकप्रतिनिधी आहेत. म्हणून मग विधिमंडळ पक्ष कशाला म्हणतात? जे निवडून आलेले आहे त्यांचं आयुष्य 5 वर्षाचं आहे. कारण की विधानसभेचा, लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा. 5 वर्षांनी त्यातले काही पुन्हा निवडून येणार, काही निवडून येणार नाही, नवीन येतील. त्यामुळे मग नवीन विधिमंडळ पक्ष तेव्हा स्थापन होईल आणि त्याचा गटनेता ठरवेल परत राजकीय पक्षाचा प्रमुख, जसं एकनाथ शिंदेंना गटनेता केलं होतं उद्धव साहेबांनी. तर हे जे साधं चित्र आहे त्याच्यामध्ये मूळ राजकीय पक्ष चिरंतन आणि नेहमी चालणारी व्यवस्था असल्यामुळे मूळ राजकीय पक्ष हा कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि मग मूळ राजकीय पक्षाच्या नेत्याची जी इच्छा असेल त्याला पॉलिटिकल विल असं म्हणतात, त्याला विल ऑफ द पॉलिटिकल पार्टी असं म्हणतात. आणि म्हणून मग उद्धव साहेबांची जी इच्छा 2014 व्यक्त झाली ती कशी झाली की मी या लोकांना उमेदवारी देतो, यांना उभं करतो. ती त्यांच्या राजकीय पक्षाची इच्छा आहे ती. तसं 2019 त्यांनी इच्छा तशीच व्यक्त केली की माझ्या पक्षातर्फे हे सगळे लोक उभे राहतील. तर मग अचानक त्यांची इच्छा मानणारे जे लोक आहेत त्यांना मग अचानक असं कसं वाटलं की पक्षाचा उद्देश बदललेला आहे. मग तुम्ही 2014 त्याच्यानंतर कधी निवडून आल्यावर, मंत्रिपद भोगत असताना 2019 निवडून आला, कधीच तुम्ही आक्षेप घेतला नाही. आणि अचानक मग तुम्हाला वाटते की ही पक्ष हा अलोकशाही पूर्ण चालू आहे. तर हे जे आहे ना, तर म्हणून मी आज सकाळी पोस्ट पण केली की निष्ठेवर कोणताही पक्ष चालत नाही, तो सत्तेच्याच आधारे चालतो. हे वास्तव आपल्याला या सत्ता संघर्षाच्या केसमध्ये स्पष्ट झालेलं आहे. निष्ठा वगैरे काही नसते, ते दाखवण्यापुरती असते. कारण की सादिक अलीच्या केसमध्ये त्यांनी सांगितलं की 3 गोष्टी पाहिल्या पाहिजे की पक्षाच्या उद्देशांसाठी ती व्यक्ती काम करते आणि पक्षांचा उद्देश लोकशाही पूर्ण असला पाहिजे. भारतातला कोणताही पक्ष असा नाही की ज्याचा उद्देश लोकशाही पूर्ण नाही, पण भारतात असा एकही पक्ष नाही ज्याचं कामकाज लोकशाही पूर्ण होत असेल. कारण की ते एक अथॉरिटेटिव्ह अशा स्वरूपाचं काम झाल्याशिवाय पूर्ण पक्ष बांधूनच ठेवता येत नाही. आणि मग आता एकनाथ शिंदेसाठी सोपं काय झालं, जे कपिल सिब्बल सरांनी मांडलं त्याच्यामध्ये केसमध्ये सुद्धा, की एकदा सत्ता आली हातामध्ये की सत्ता आली की आणखी लोक जुळत जातात. आणि आत्ता सध्या त्यांची संघटना वगैरे काही नाही. त्यांची संघटना म्हणजे ते स्वतः आणि त्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे हे 2च जण आहेत. पण सत्ता असल्यामुळे सगळेजण त्यांना चिकटून उभे आहेत. याचा अर्थ ते एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करणारे आहेत असं नाही. सत्ता असल्यामुळे सगळे फळं चाखण्याची संपूर्ण मुभा त्यांना मिळालेली आहे. आणि म्हणून तो एक आपल्याला पक्ष म्हणून दिसतो. आणि म्हणूनच मग एकनाथ शिंदेच्या महाराष्ट्रातल्या पक्षाचं खरं अस्तित्व काय आहे, तर तो महाराष्ट्रातला अमित शहांचा पक्ष आहे. हे त्याचं चित्र आहे. बरोबर. आणि ते सत्ताकांक्षी लोकांनी एकत्र येऊन केले. असं मला पुढचा हाच प्रश्न विचारतो. तुम्ही एक छान मुद्दा मांडला की विधिमंडळ पक्ष जो आहे तो लोकप्रतिनिधी निवडून येतो, आमदार खासदार हा 5 वर्षासाठी असतो. म्हणजे विधिमंडळ पक्षाचं आयुष्यच मुळात 5 वर्ष आहे. आणि मूळ पक्ष जो राजकीय पक्ष आहे तो चिरंतन असतो. असं असताना फक्त 5 वर्षाचा अस्तित्वात आलेला पक्ष आहे आणि त्यांना पण एबी फॉर्म हे उद्धव ठाकरेंनीच दिले. तर त्यांना मूळ पक्ष घोषित करणं हाच मुळात चुकीचा निर्णय होता आणि अध्यक्षांनी पण त्याला शिक्कामोर्तब करणं. नाही, अध्यक्षांनी जी चूक केली ना, तर त्याच्याबद्दल नंतर गव्हर्नरनी जी चुका ज्या मुद्दामून केल्या त्याच्याबद्दल, जसं बहुमताची चाचणीचा आदेश दिला, त्यांना अधिकारच नव्हता. गव्हर्नरचं काम काय आहे? गव्हर्नरचं काम आहे की मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार, म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्री सगळे यांच्या सल्ल्यानुसार वागणं. हेच गव्हर्नरचं संविधानिक जबाबदारीचं काम आहे. आता त्यांनी ते केलं का? म्हणजे उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं का बहुमत चाचणीचा आदेश द्या? नाही दिला. त्यांनी एकनाथ शिंदेंनी त्यांना पत्र दिलं गव्हर्नरला की हे सरकार अल्पमतात आलेलं आहे, कारण आम्ही त्याच्यासोबत आता नाही. मग यांनी कोण आपले देवेंद्र फडणवीस त्यांनी पत्र दिलं गव्हर्नरला
की हे सरकार अल्पमतात आलेलं आहे, बहुमत चाचणी घेण्याची गरज आहे. गरज आहे. मग या 2 पत्रांच्या आधारे ते बहुमत चाचणी घेऊ शकतात का? हा प्रश्न तिथे सुद्धा आला होता विधानसभेत, जो व्यवस्थित हाताळण्यात आला नाही. आणि म्हणजे तो तिथे अपात्रतेचाच मुद्दा होता. परंतु मग काय झालं, की सुप्रीम कोर्टाने हे नक्की केलं आणि सांगितलं, की राज्यपालांनी जी बहुमत चाचणीची भूमिका आणि आदेश दिला होता, तो अत्यंत बेकायदेशीर होता. बरोबर. ही पहिली गोष्ट. मग आता याच्यामध्ये हे जे गव्हर्नरनी केलं, नंतर आपले कोण राहुल राहुल नार्वेकर नार्वे अध्यक्ष. अध्यक्ष विधानसभेचे त्यांनी केलं. त्या सगळ्यांनी मिळून जे काही हे घडवून आणलं आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी किंवा अमित शहांच्या कृपेने हे सगळं घडवून आणलं. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे, एक शब्द वापरला आहे त्यांनी सुभाष देसाईंच्या केसमध्ये. अत्यंत स्पष्ट शब्दात त्यांनी लिहिलं आहे, की दिस इज कॉन्स्टिट्युशनल सिन असं म्हटलं. हे संविधानिक पाप आहे. आता हे संविधानिक पाप इथं निर्माण झालं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस फुटलं. बरोबर. मग तशाच पद्धतीने तृणमूल अपक्ष काँग्रेस, फोडण्यात आला, हां. तृणमूल काँग्रेस फोडण्यात आला. मग हे संविधानिक पाप आता महाराष्ट्रातून एक्सपोर्ट झालं. म्हणजे एक लक्षात हां. घ्या, इथं की- प्रादेशिक पक्षांकडे पर्यंत गेलं ते आता. जिथे ज्या महाराष्ट्राची भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगून इथे पावन केली, संविधान लिहिलं, ज्या महात्मा फुलेंनी इथे समतेचा विचार दिला आणि एक नवीन प्रकारचं राजकारण अपेक्षित केलं, की जे विकासाच्या दिशेने जाणार असेल, त्या महाराष्ट्रामध्ये असं घडलं, की एक आपण असंविधानिक अनैतिकतेची बाराखडी प्रस्थापित केली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी. आणि ती एक्सपोर्ट झाली आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये. दिल्लीमध्ये झाली, पंजाबमध्ये तो प्रयत्न सत्तेच्या सुरू झाला, राजकारणासाठी ती व्हॅलिडेट झाली. व्हॅलिडेट झाली ती. आता हे व्हॅलिडेशन हे जे आहे चुकीचं आहे, हे सांगणं ही जबाबदारी आता सुप्रीम कोर्टावर आहे, की असं चालणार नाही. अशा पद्धतीने कोणी पक्ष फोडला असेल तर ती संविधानिक अनैतिकता आहे आणि ती अपात्रता आहे, क्लिअर अपात्रता आहे, कारण की प्रतिबंधित कृत्य त्यांनी केलेलं आहे. तर तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, की राज्यपाल आणि विधानसभेचे अध्यक्ष हे संविधानिक पदावर बसतात, त्यांच्यावर खूप मोठी संविधानिक जबाबदारी असते. पण तुम्ही सांगितलं की ह्या दोघांनीही संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतले, जे घातक आहे. आणि त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनच्या शेड्यूल 10ला पण छेद गेलेला आहे. मग ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत, ज्या एवढ्या चुकीच्या झाल्या आहेत, ग्रेव्ह मिस्टेक झालेल्या आहेत, त्या अंडू करता येतील का? त्या करता येऊ शकतात, पण आता कसं आहे, करेक्टिव्ह मेजर सुप्रीम कोर्टालाच घ्यायचे आहे. ते अधिकार त्यांना आहे. पण आता आपल्याला दिसते की ते काय म्हणतात, म्हणजे त्यांचा कल असा दिसतो की आम्ही हा जो निर्णय आहे इलेक्शन कमिशनने घेतलेला, की पक्ष कोणाचा आणि पक्षचिन्ह कोणाचं, हा निर्णय चुकीचा आहे असं आम्हाला प्रथमदर्शनी वाटत असेल, आपण त्यांना पटवून दिलं असेल कपिल सिब्बल सरांनी सगळ्यांनी, तर मग ते काय म्हणतात, म्हणजे त्यांचा कल असा दिसतो त्यांचा, की आम्ही तो निर्णय निवडणूक आयोगाकडे रिकन्सिडरेशनसाठी पाठवतो, की त्यांनी पुन्हा याचा पुनर्विचार करावा. मग राहिला प्रश्न पात्रतेचा अपात्रतेचा, तर त्याबद्दल त्यांनी नवम राबिया ही जी केस आहे त्याच्यामधलं जे प्रिन्सिपल आहे ते खरं क्रॉस चेक झालं पाहिजे. आता त्याच्यावर डेलिब्रेशन झालं पाहिजे, म्हणून ते 7 न्यायाधीशांकडे गेलं पाहिजे. म्हणून मग हा विषय सुद्धा आम्ही पात्रता अपात्रतेचा त्याच्यासोबत जोडून तो 7 न्यायाधीशांकडे देतो. माझं स्पष्ट म्हणणं आहे की ही संविधानिक जबाबदारी हा झटकण्याचा प्रकार आहे. एकतर इतका विलंब त्याला लावलेला आहे की न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल एवढी परिस्थिती झाली होती. पण अनायसे ते कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, ज्याला चीफ जस्टिस ऑफ इंडिया कारणीभूत ठरले त्या आंदोलनाला सुद्धा. आणि त्याच्यामुळे थोडासा एक नैतिक दबाव, चांगुलपणाची इच्छा व्यक्त व्हायला लागली. त्याच्यामुळे ही केस सुरू तरी झाली, नाही तर ही केस सुरू पण झाली नसती. बरोबर. सर, अध्यक्षांचं म्हणणं आहे, म्हणजे कपिल सिब्बल सरांचं जे आर्ग्युमेंट झालं त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर जी म्हणतायत की माझा निर्णय जो आहे तो शाश्वत आहे. कपिल सिब्बल यांना जे आर्ग्युमेंट करायचे ते केलं, त्याच अर्थाने माझा निर्णय मात्र शाश्वत आहे. हे कशाच्या आधारावर त्यांना वाटतं? नाही, ते काही बोलतात असंच म्हणायला पाहिजे, कारण की शाश्वत हा शब्द आहे ना, तो खूप मोठा शब्द आहे. चिरंतन या अर्थाने आहे, अविनाशी स्वरूपाचा निर्णय अशा अर्थाने आहे. जसं संविधान लिहिलं ते अविनाशी आहे, कारण की तुम्ही कोणी पण पण माणूस म्हणून जगण्याचा, प्रतिष्ठेसह जगण्याचा जो अधिकार त्याच्यामध्ये लिहिला तो चिरंतन स्वरूपाचा आहे, तो आहे शाश्वत. की शाश्वत तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिलेला आहे, त्याला शाश्वत म्हणतात. हे जे असे टुकार निर्णय असतात, जे राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन कुठेतरी, आता लोक तर बोलायला लागले आहेत की आर्थिक तडजोडी झाल्या त्याच्यामुळे तो निर्णय झाला, असं पण बोलायला लागलेलं आहे. आणि मी म्हणण्यापेक्षा किंवा कोणी इतर लोकांनी म्हणण्यापेक्षा
5 न्यायाधीशांच्या समोर जी सुनावणी झाली सुभाष देसाई केसची, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे कॉन्स्टिट्युशनल सीन केलेला आहे म्हणून. हम्म, हे संविधानिक पाप केलेलं आहे राहुल नार्वेकर यांनी. हम्म, आणि आता ते म्हणतात की शाश्वत आहे. मग ते काय म्हणतात, कपिल सिब्बलांचं तर ते ठीक आहे, ते वकील आहेत आणि म्हणून त्यांची बाजू मांडतात. नाही ना तसं. ते केवळ वकील म्हणून त्यांची बाजू मांडत नाही आहेत, ते संविधानाची आणि लोकशाहीची बाजू मांडत आहेत. हम्म, त्यांनी जो शेवटसुद्धा केला, 2-3 वेळा त्यांनी जे उल्लेख केले की हा आपल्या डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्सच्या इंटिग्रिटीचा प्रश्न आहे. बरोबर आहे. एवढं व्यापक त्यांनी स्वरूप दिलं की प्रामाणिक आहे का या सगळ्या यंत्रणा, म्हणजे न्यायालय, विधानसभा अध्यक्ष, गव्हर्नर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, हे सगळे प्रामाणिक आहेत का संविधानाशी, हे प्रामाणिक आहेत का लोकशाहीच्या मूल्यांशी, याच्याशी संबंध आहे हा. त्यांनी असं सांगितलं. निर्णय तुम्ही काही देणार, त्याचा भविष्यावर परिणाम होणार असं त्यांनी म्हटलं. कारण की भविष्य आपण पाहायचं असेल तर आता मग मागचा भूतकाळ आपण पाहिला मागच्या 4-5 वर्षाचा, तर आपल्याला दिसते ना की ज्या पद्धतीने हे राजकारण सुरू झालं की कोणी कोणत्याही पक्षातून निवडून येतात, कोणत्याही पक्षात जातात, ते अत्यंत चुकीचं काहीतरी होत आहे. तर मला हाच प्रश्न विचारायचा होता की शेड्यूल 10 जे आणलं होतं ते मुळातच पक्षांतर बंदीच्या ज्या काही गोष्टी घडतात त्याला आळा घालण्यासाठीच आणलं होतं. ह्या ज्या पद्धतीने 2022ला शिवसेना फोडली आणि त्यानंतर राष्ट्रवादी झाला, आता तृणमूल झाला, तर शेड्यूल 10ला अर्थच राहत नाहीये असं चित्र निर्माण झालंय. मग त्याचं सेफगार्ड सुप्रीम कोर्ट होणार का? सुप्रीम कोर्टाने झालं पाहिजे, कारण की संविधानिक महत्त्वाचं ते शेड्यूल आहे. पूर्ण राजकारणाला एक शिस्त लावणारं ते कलम आहे की लोकशाहीची शिस्त लागली पाहिजे. म्हणजे कोणी त्या पक्षात एखाद्या असेल तर त्यांना जाताच येणार नाही बाहेर आणि मग हुकुमशाहीतच राहावं लागेल असं नाही आहे. एखाद्या माणसाला तो राजकीय पक्ष आवडला नाही तर त्याला तो पक्ष सोडून देता येतो. त्याचा उपाय काय आहे की त्या आमदारांनी किंवा खासदारांनी राजीनामा द्यायचा आणि पुन्हा निवडणूक जाहीर होईल त्याच्यात उभं राहायचं आणि निवडून यायचं. ज्याच्या पक्षातर्फे उभं राहायचं त्यांच्यातर्फे उभं राहा किंवा स्वतंत्र उभं राहा. परंतु त्या पक्षामधून निवडून आल्यावर त्या पक्षाशीच आपण प्रतारणा करायची, ही जी संविधानिक अनैतिकता आहे ती खूपच चुकीची आहे असं मला वाटते. दुसरी गोष्ट आपण याच्यातली पाहिली पाहिजे की सातत्याने एकनाथ शिंदे जे काही करत आहेत ते काही एकटे करत नाही आहेत. त्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं, जेव्हा ते भाषण देताना असे उभे होते, त्यांच्या बाजूला देवेंद्र फडणवीस उभे होते, त्यांनी सांगितलं की लोकांना वाटतं हे सगळं मी केलं, खरे कलाकार इथं बसले असं म्हटलं आणि ते कपाळाला हात मारून घेतला देवेंद्र फडणवीसांनी. सगळं सभागृह हसायला लागलं. आता हीच घटना अशाच प्रकारची जर अमेरिकेत झाली असती तर अमेरिकेतल्या सभागृहात असं म्हटलं असतं तर तिथल्या तिथे कारवाई झाली असती. तो एक महत्त्वाचा पुरावा मानला गेला असता की तुम्ही हे केलेलं आहे आणि तुम्ही लोकशाहीची फसवणूक केलेली आहे. आपल्या इथे काय झालं आहे, लोकशाहीची फसवणूक करणं, संविधानाची प्रतारणा करणं, संविधानाशी खेळ करणं, तोडफोड करणं हे जणू स्वस्त झालं आहे खूप. आणि आपण सगळ्यांनी ते स्वीकारलं आहे. म्हणजे जे डॉक्टर आंबेडकरांचे पुतळे लावतात ते लोक सुद्धा पुतळ्यांमध्येच मग्न आहेत. त्यांना हे कळत नाही की संविधान जे जिवंत एक राजकीय डॉक्युमेंट आहे, आपल्या संपूर्ण लोकशाहीला जिवंतपणा देणार आहे, त्याचा अपमान झाल्यावर आपण पेटूनच उठत नाही. सर, हा पायंडा किती चुकीचा आहे मला सांगा की पहिला तुम्ही पक्ष फोडले, आमदार नेले, खासदार नेले, मग तुम्हाला चिन्ह मिळालं, त्या चिन्हावर जे परत खासदार निवडून आले ठाकरेंचे ते पण ते घेऊन गेले. आता ह्याचं काही जस्टिफिकेशन होणार आहे? ते सुद्धा अपात्र आहेत ना 6 पण जण. ते 6 जण पण, म्हणजे हा जो क्रायटेरिया तुम्हाला मी सांगितला की प्रथमदर्शनी जर आपण पाहिलं तर ते 6 जण ज्या पद्धतीने सोडून गेलेले आहेत, तर ते काय म्हणतात 2/3 बहुमताने आम्ही गेलो. मग आता 2/3 बहुमताचा मुद्दाच येत नाही, कारण की 2003 मध्ये परिच्छेद 3 जो आहे 2/3 बहुमताचा तो रद्द करण्यात आलेला आहे, तो याच्यामधून आपल्या 10th शेड्यूलमधून. त्याच्यामुळे आता 2/3 बहुमताचा मुद्दा कुठे येतो, फक्त की तुमचा एक पक्ष आहे, माझा एक राजकीय पक्ष आहे, तुमचा राजकीय पक्ष ठरवतो की माझ्या राजकीय पक्षात प्रवेश करायचा सगळ्यांनी. त्याच्यासाठी तुमच्यासोबत जे सगळे लोक आहेत निवडून आलेले, त्यांच्यापैकी 2/3 लोकांचा तुम्हाला पाठिंबा पाहिजे की ठीक आहे या पक्षात सहभागी आपल्याला व्हायचा ना, आमची सहमती आहे, तर तुम्ही पूर्ण राजकीय पक्ष माझ्या राजकीय पक्षात येऊ शकता. तर ते राजकीय पक्ष टू राजकीय पक्ष विलिनीकरणासाठी ते फक्त आता तरतूद ती राहिली आहे. ती तरतूद असं 2/3 बहुमताने आम्ही गेलो म्हणून आम्हाला संरक्षण असं नाही आहे. मग आता याच्यामध्ये आपण त्या 6 खासदारांच्या केसमध्ये बघतो की परत त्या कॉन्स्टिट्युशनल सीनमध्ये सहभागी झाले ओम बिर्ला. कारण का त्यांना सांगितलं असेल वरून यांना लगेच आता मान्यता द्या. त्यांनी गटाला मान्यता पण दिली, बसायला वेगळी जागा पण दिली आणि आता आपण पाहतो की सगळेजण त्या बाजूला जाऊन बसलेले आहेत.
तर हे सगळंच असंविधानिक सुरू आहे. आणि हे सगळं सुरू असताना पंतप्रधानांना जेव्हा हे खासदार भेटतात तर पंतप्रधान म्हणजे जी बातमी आली त्यानुसार पंतप्रधान त्यांना म्हणले तुम्ही काळजी करू नका, तुम्ही चिंता करू नका, सगळं ठीक होईल. हे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर किती परिणाम करणारं आहे? हे काय एक्स्ट्रा ज्युडिशियल थ्रेट तयार करणार आहे की न्यायव्यवस्थेवर माझाच अंकुश आहे. मी जे म्हणणार तसंच होणार आहे, तुम्ही घाबरू नका. जे आपल्या इथे एक प्रसिद्ध आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तसं एक स्वरूपामध्ये बेकायदेशीर फोर्स उभा करणं आहे की मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काही घाबरायचं नाही, तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. त्यांनी हे सुद्धा म्हटलं की तुमचा पक्ष आणि चिन्ह कोणी घेऊ शकत नाही. आता हे अत्यंत वाईट आहे आणि म्हणून मग याला जोडून लोक बघतात गणपतीच्या पूजेला जाणं, याला जोडून लोक बघतात की जे लोक चांगलं काम करतात त्यांना सरन्यायाधीशांनी कॉक्रोच म्हणणं. मग याला बघून लोक बघतात की जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीच्या संदर्भातले ते व्हिडिओ वगैरे काय त्यांच्यावर अन्याय होणारे प्रोड्यूस केले जातात, तर सरन्यायाधीश म्हणतात की मला व्हिडिओ बघायला वेळ नाही. हे सगळं लोक डॉट जोडतात आणि मग ते म्हणतात की नाही हा माणूस अविश्वासपात्र, हा माणूस काय त्याची निष्ठा पातळ झालेली आहे. या सगळ्यामध्ये आपण हे समजत नाही की आज नरेंद्र मोदी आहेत नाहीत, आज सरन्यायाधीश सूर्यकांत आहेत, उद्या नसणार, उद्या तू नसणार, मी पण नसणार. पण ही लोकशाही आहे, हे संविधान आहे, ही व्यवस्था म्हणून जिवंत राहिली पाहिजे. यासाठी कोणी तर बोललं पाहिजे. सिस्टीमवर प्रेमच करणार नाही आपण, मग म्हणणार देशावर प्रेम करतो, कसं होणार? तर हा त्याच्याशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा आहे. मला एक फक्त शेवटचा प्रश्न विचारायचा असतो, आपण जेव्हा सुप्रीम कोर्टात मागे पण केस चालवली होती तेव्हा चंद्रचूड हे सरन्यायाधीश होते, त्यांनी काही विधानं केली त्यावरनं कुठेतरी आशा प्रफुल्लित झाली होती की संविधानाला महत्त्व दिलं जाईल, जे चूक झालंय तुम्ही कॉन्स्टिट्युशनल सीन म्हणताय ते बरोबर करण्यात येईल. परंतु शेरेबाजी झाली, निकाल मात्र वेगळा आला. आत्ता पण जेव्हा काही काही विधानं येतात तेव्हा सगळ्यांच्या मनात हेच आलंय की ही फक्त विधानं केली जातात, अंतिम निकाल मात्र हा शिंदेच्याच बाजूने येईल. ही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. असं सुरू आहे आता सध्या की एक आशा पल्लवित होते आपली, आपल्याला वाटते की आता होणार आहे निर्णय आणि तो लोकशाहीच पूर्ण होणार आहे. म्हणजे हे पण म्हणण्याची गरज नाही उद्धव साहेबांच्याच बाजूने लागला पाहिजे, पण निकाल लोकशाहीच्या बाजूने संविधानाच्या बाजूने लागायचा असेल तर आत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बाजू ही संविधानाची बाजू आहे म्हणून त्यांच्या बाजूने लागला पाहिजे. आता ही अपेक्षा आम्ही पूर्ण करणार असं दाखवणारे वक्तव्य केले जातात सुप्रीम कोर्टातून. आणि ते तुझं निरीक्षण अगदी बरोबर आहे की सातत्याने अशा घटना घडल्या. म्हणजे जेव्हा हे इलेक्शन बॉन्डचा विषय झाला, तर त्याच्यामध्ये तर की तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड घेत असताना त्याचा हिशोब ठेवला का? त्याचे फायदे कोणत्या पक्षाला मिळाले, त्याच्याबद्दलचे हिशोब काय आहे, आणि मग ते कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे? मग ते सगळं बेकायदेशीर ठरवल्यावर सुद्धा मग तुम्ही म्हणणार की नाही त्याचा आम्ही हिशोब काही मागणार नाही, पैसे परत करा असं म्हणणार नाही. आता अर्धवट निर्णय झाला ना. म्हणजे तुम्ही म्हणता की हे बेकायदेशीर आहे, मग बेकायदेशीर असेल तर ते सगळे पैसे जमा करायला सांगा, त्याचा हिशोब मागा. नाही ते आम्ही करणार नाही, आम्ही अर्धवटच निकाल देणार, असं कसं चालणार? पूर्ण निर्णय दिला पाहिजे. आणि तसं होताना दिसलं तरच ही न्यायव्यवस्था ज्याच्यावर एकमेव विश्वास आता लोकांचा टिकून आहे तो राहील. आता एक आर्टिकल आहे भारतीय संविधानामध्ये, आर्टिकल 142. मग आर्टिकल 142चा अयोध्याच्या प्रकरणामध्ये वापर केला, अनेक प्रकरणांमध्ये वापर केला. जेव्हा सुप्रीम कोर्टाला असं वाटते की पूर्ण न्याय आम्हीच केला पाहिजे, मग पूर्ण न्याय करण्यासाठीची परिस्थिती काय आहे? त्यांनी म्हटलं कम्प्लीट जस्टिस. टू डू कम्प्लीट जस्टिस सुप्रीम कोर्ट कॅन यूज अथॉरिटी गिवन टू सुप्रीम कोर्ट अंडर आर्टिकल 142 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आणि तो संपूर्ण न्याय ते देऊ शकतात. आता हा 142 जे आर्टिकल आहे ना, एकमेव असं आर्टिकल आहे की सुप्रीम कोर्टाला सर्वाधिकार त्या आर्टिकलने दिला. मग आता अशा प्रकरणामध्ये की आम्ही इकडे तिकडे पाठवणार नाही हे प्रकरण, आम्हीच संपूर्ण न्याय करणार. कारण की 13 कोटी लोकांचा हा केवळ प्रश्न नाही, तर भारतीय संविधानाशी निगडीत प्रश्न आहे. याच्यामध्ये संविधानिक चोरी प्रस्थापित होत आहे. अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारची पक्षफोडी सुरू आहे. पैशाच्या आधारे काही सत्ताधारी राजकीय पक्ष हे करतात, पूर्ण सत्ताधीश होण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आम्ही संपूर्ण न्याय करण्यासाठी हे दोन्ही इश्यू, पात्रतेचा अपात्रतेचा, शिवसेनेचं धनुष्यबाण याच्या संदर्भातला सगळा निर्णय आम्ही करतो हे म्हणण्याचा अधिकार आहे सुप्रीम कोर्टाला. आता त्यांनी आर्टिकल 142चा वापर करावा अशी परिस्थिती आहे इतरत्र पाठवण्यापेक्षा, आणि पूर्ण निर्णय करावा असं मला वाटते. कारण की नाहीतर लोकांमध्ये आदर राहणार नाही न्यायव्यवस्थेचा सुद्धा. सर एकच फक्त उपप्रश्न, चिन्ह फ्रीज करावा अशी पण मागणी केली आहे.
ह्याने खरंच काय फरक होऊ शकतो किंवा काय मोठा दिलासा मिळू शकतो? मग अमित शहांनी जो काही एक दुराग्रह लादला इलेक्शन कमिशनवर, कारण की ते पण एकनाथ शिंदेनी सांगितलं होतं की त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही फक्त हे पक्ष फोडा, बाकीचं मी माझं सगळं काम करतो. हम्म. आणि हे सुद्धा त्यांनी म्हटलं की मी पक्ष फोडला, त्यांनी बाकी सगळं वरती त्यांचं काम केलं. ते काम काय केलं होतं तर हेच केलं आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगितलं की काही झालं तरी जसं आधीच्या सगळ्या वादांमध्ये पक्षचिन्हाच्या वादांमध्ये पक्षाचं चिन्ह गोठवण्यात आलं, याच्यामध्ये पक्षचिन्ह गोठवायचं नाही, ते एकनाथ शिंदेला देऊन टाकायचं. हम्म. कारण की या धनुष्यबाणाशी भावनिक नातं अनेक महाराष्ट्रातल्या मतदारांचं आहे. हम्म. ज्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकण, नाशिक या भागामध्ये ज्या लोकांचं जे काही नातं आहे त्याच्या मराठवाड्यात त्या सिम्बॉलशी, हम्म. तर ते नातं आपल्याला एक्सप्लॉइट करता आलं पाहिजे, त्याचा हम्म. भावनिक राजकीय फायदा घेता आला पाहिजे. म्हणून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण त्यांना द्या, हम्म. म्हणून त्यांना दिलं. त्यांनी त्याच्या बेसिसवर लोकांच्या मनामध्ये ते आपल्या भारतीय समाजामध्ये काय असतं एक चिन्ह, त्याची ती प्रतिकृती, ते डोळ्यात बसून आपल्या मनात असणं, असं सगळं असतं ना, त्याचा प्रचंड फायदा त्यांना निवडणुकीत झाला. हम्म. आणि मग आता उद्धव साहेबांचं म्हणणं आहे की आम्हाला नसेल सिम्बॉल देते, तुम्ही ते गोठवून टाका, हम्म. काही हरकत नाही. कारण त्यांनी मशाल आता प्रस्थापित केलेली आहे बरोबर. आणि मशाल सुद्धा आधी शिवसेनेने वापरलेलं चिन्ह आहे. त्यामुळे मला असं वाटते की आतापर्यंत जे जे वादविवाद पक्षचिन्हांबद्दल झाले, त्या सगळ्यांमध्ये जर पक्षचिन्ह गोठवलं असेल तर धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवणं काहीच हरकत नाही. हम्म. आणि शिवसेना हे नाव उद्धव साहेबांना देण्यात यावं अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. ते होते ॲडव्होकेट असीम सरोदे, ज्यांनी सांगितलेलं आहे की न्यायालयाला खरं तर संपूर्ण अधिकार आहेत की एक मोठी संविधानिक चूक झाली आहे, ती चूक सुधारण्याची. न्यायालय जेव्हा निकाल देतं तो फक्त निकाल नसतो, तर खरंच न्याय झालाय ही भावना पण जनतेमध्ये आली पाहिजे. ह्या संपूर्ण प्रकरणानंतर ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्ष फोडण्याचा पायंडा पाडलाय तो देखील कुठेतरी थांबला पाहिजे, अशीच भूमिका जी आहे ती ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी मांडलेली आहे. हे काही नवीनच्या या भागात इथंच थांबलं. धन्यवाद.